एकदा जोरदार टाळ्या अंकितासाठी झाल्या पाहिजे. आउटस्टँडिंग परफॉर्मन्स and yes, a very emotional moment. खरं तर माय आणि लेकीचं हे नातं शब्दांमध्ये व्यक्त करण्याजोगत लहान नसतं आणि लग्नानंतर होणारा तो विरह आणि त्याची ही सुरुवात आणि त्यामुळे दाटून आलेले अश्रू हे खरं तर त्या दोघींनाच त्या गोष्टीचं माहिती असतं आणि त्यांना त्या गोष्टीची जाणीव असते. आणि आपल्या समोर झालेला हा मोमेंट समोर फेस 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 चला फारच वातावरण जे आहे ते इमोशनल झालं. आता त्याला जरा आपण नॉर्मल करायचा प्रयत्न करूयात. मितेश राहू दे, नको रडू यार. इट्स ओके, इट्स ओके. लग्नानंतर तेच आहे. बट नाही, खरं तर हजबंड वाईफ हे तर लग्नानंतर होतातच. त्यांच्या सोबत अजून नवीन नवीन नाते त्यात जोडले जातात आणि त्यापैकी एक नातं म्हणजे नणंद आणि भाऊजाईचं. खरं तर ह्या नात्यामध्ये